सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः मङ्गलं वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरम्। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय। अहिंसामय विश्व धर्म की जय। सिद्धांत शास्त्र की जय। चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की जय हो। संत शिरोमणि आचार्य गुरुवर शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की जय हो। 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की जय हो। बोले प्रभु स्वामी महाराज की जय। समस्त स्क्रीन मुनि इकडे संघ की जय हो। सत्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरतम् माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत. आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानी जनांच्या प्रती सदैव आदर प्रमोदभाव राहू दे. दुःखी कष्टी जीवांच्या प्रती सदैव वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे. अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म जीव. भावना हीच आपल्या जीवनामध्ये आपल्या पाप आणि पुण्याला निमित्त असते. चांगल्या भावना आपल्या सद्गतीला आणि सज्जनतेला निमित्त असतात आणि चुकीच्या अशुभ भावना त्या आपल्या दुर्जनतेला व अशुभ गतीला निमित्त असतात. याचं चिंतन करत आपण ज्यांनी राग द्वेषाला नाश केलेला आहे आणि जे पूर्ण विश्वाला 3 लोकाला एका समयामध्ये जाणतात आणि ज्यांनी शत्रू मित्र हा पूर्ण भेद बाजूला करून प्रत्येक जीवाला निस्पृह होऊन उपदेश देतात, अशा त्या भगवंतांचं नामस्मरण करून आपण बघितलं होतो की मग हे 3 गुण ज्यांच्यात आहेत, ते बुद्ध असू देत, वीर असू देत, जीन कोणी असू देत, त्याला जैन धर्मामध्ये व्यक्तीला महत्व नाही, व्यक्तीच्या नावाला महत्व नाही, तर व्यक्ती विशेषाला महत्व आहे. त्या असणाऱ्या व्यक्तित्वाला महत्व आहे. तर असं त्या व्यक्तित्वाचं आपण अभ्यास चिंतन मागल्या वेळेला केलेलो होतो आणि आज आपल्याला बघायचं आहे 3 नंबरचा श्लोक, 3 नंबरची गाथा. विषयों की आशा नहीं जिनको साम्य भाव धन रखते हैं, निज पर के हित साधन में जो निश दिन तत्पर रहते हैं. ज्यांनी विषयांची पंचेंद्रियांची कोणतीही आशा न करता ज्यांनी समता भावरूपी धनाला
स्वीकारलेलं आहे. निज म्हणजे स्वतः आणि पर म्हणजे संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला. हित हेच ज्यांचं प्रयोजन आहे, अशा साधनामध्ये जे तत्पर प्रत्येक दिवशी प्रत्येक समयाला तत्पर राहतात, अशा त्या गुरुजनांना आपण इथं नमस्कार केलेला आहे. गुरु कुणाला म्हणायचं? आचार्य सन्मती सागरजी महाराज आम्हाला कायम सांगणार, क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार आणि ममकार, अशा 6 गोष्टींना जो धुण्यासाठी प्रयत्नशील असतो, त्यांना साधू असं म्हटलं जातं. 6 धू. 6 प्रकारच्या ह्या पापांना, ह्या अशुभांना जो धुण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी जो धर्मरत असतो, त्याला साधू म्हणतात. असे साधू पंचेंद्रिय विषयांच्या पासून दूर असतात. उन्हाळ्यामध्ये पंखा म्हणजे स्पर्शेंद्रियाच्या आहारी न जाता, ऊन असू दे, थंडी असू दे, पाऊस असू दे, त्याला सहन करतात. हे स्पर्शेंद्रिय झालं. इंद्रिय 5 आहेत. तुमच्या हाताची बोट सुद्धा 5 आहेत. ती 5 बोट तुम्ही एका शरीरावर व्यवस्थित लावून बघा. बघा, या चमड्याच्या ठिकाणी हनवटीवर कडंगळी ठेवा. तोंडापाशी दुसरं बोट घ्या. नाक, डोळे आणि कान, या 5 ठिकाणी 5 बोट नेला तर 5 इंद्रिय तुमच्या लक्षात येतात. हे स्पर्शन इंद्रिय आहे. जीभ म्हणजे रसनेंद्रिय झाली. नाक म्हणजे घ्राणेंद्रिय झालं. डोळे म्हणजे चक्षुरेंद्रिय झालं. कान म्हणजे कर्णेंद्रिय. ही 5 इंद्रिय आहेत. ह्या 5 इंद्रियांची जी विषय आहेत, त्या प्रत्येकांचे विषय वेगवेगळे. स्पर्शेंद्रियचे 8 आहेत. रसनेंद्रियचे 5 आहेत. घ्राणेंद्रियचे 2 आहेत. कर्णेंद्रियचे म्हणजे चक्षुंद्रियचे वर्णाचे 7 आहेत आणि कर्णेंद्रिय, स्वर, असे या सगळे मिळून 27 विषय आहेत. आणि या 27 सोडून मनाला एक धरलं तर 28. या 28 विषयांच्यावर किंवा 27 पंचेंद्रिय विषयांच्या मध्ये जे राग द्वेष न करता समताभाव धारण करतात, अशा विषयांची कोणतीही अपेक्षा न करता, आज आहारला गेल्यानंतर आम्हाला हे मिळेल, ते मिळेल, त्याच्यामध्ये गोड आहे, तिखट आहे, खारट आहे, आंबट आहे, तुरट आहे, ते चांगलं आहे, ते गोड आहे, त्याचा कोणताही विचार न करता स्पर्श, रस, गंध, वर्ण, कर्ण, ह्या 5 इंद्रियांच्या विषयांच्या मध्ये जे साम्य भाव ठेवतात आणि हेच त्यांची धन संपत्ती आहे. खरी साधूंची संपत्ती जी असते ती समता भाव असते. साधूंची संपत्ती अकॅडमी, साधूंची संपत्ती कोणतं क्षेत्र, त्यांचे गुंफा, त्यांचं सिंहासन, जपमाळ, हे काही नाही. पिंचे आणि कमंडल हे सुद्धा ज्यांना परिग्रह रूपामध्ये दिसतं, हे फक्त अनिवार्य कारणास्तव एक अहिंसा धर्माचं पालन करण्यासाठी, सूक्ष्म जीवांच्या हिंसेपासून वाचण्यासाठी, हे फक्त अहिंसा महाव्रताचं पालन करण्यासाठी स्थूल रूपानं पिंचीचा आधार घेतला जातो. साधन रूपामध्ये शुद्धीच्या करण्यासाठी उपकरण म्हणून कमंडल वापरलं जातं. आणि ज्ञान, वृत्ती आणि समतेचा आदर्श घेण्यासाठी एक पूर्व आचार्यांचं आपल्याला धर्मज्ञान, वितराग, केवल ज्ञान आपल्याला समजावं म्हणून एक जिनवाणी, ती सुद्धा ग्रंथ रूपामध्ये वाटली पाहिजे. ती माझं असं त्याला आपण अधिकार न गाजवता हे 3 उपकरण आपल्यासाठी, साधूंच्यासाठी सांगितलं. जपमाळ सुद्धा उपकरणामध्ये येत नाही. ती जर दोऱ्यांची असेल, साधी असेल, सामान्य असेल, की जिला बघितल्यानंतर कुणाला ती घेण्याचे भाव होऊ नयेत, असे जर असेल तर ठीक आहे. नमोकार महामंत्राचं जाप्य, प्रायश्चित आदी जाप्य घालण्यासाठी. पण त्याच्या सुद्धा मध्ये चांदी, सोने असा जर वापर होत असेल तर ते सुद्धा परिग्रह रूपामध्ये. पण या 4 गोष्टींना सोडून मग साधू जे स्वतःसाठी म्हणून जे वापरतात,
त्या सर्व गोष्टी परिग्रहामध्ये येतात. साधूंचं धन हे समता भाव आहे. साधूंचं धन हे त्यांचं चारित्र्य आहे. साधूंचं धन हे त्यांच्याकडे असणारं रत्नत्रय आहे. आणि त्या धनाची सुरक्षितता करणं हे साधूंचं परम कर्तव्य. त्याच्यावरच साधूंचं जीवन जगत असतात. त्यांच्याकडे रत्नत्रय आहे म्हणून तुम्ही लोक त्यांचा आहार आदी करता, त्यांचा विहार आदी करवता, त्यांची सेवा वयोवृत्ती करता. ज्या साधूकडे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य नाही, रत्नत्रयी संपत्ती नाही, तर तो साधू अध्यात्मातील अथवा धर्मातील सर्वात दरिद्री माणूस म्हणतात. आचार्य सन्मती सागरजी महाराज एक महाबल महामुनिराज होते. त्यांचं उदाहरण कायम देणार. ते महाबल मुनी महाराज म्हणणार की ज्या श्रावकाकडे 1 रुपये नाही त्याची किंमत 0 आहे. आणि ज्या साधूकडे 1 रुपया गावेल त्या साधूची किंमत सुद्धा 0 आहे. साधूंच्याकडे पैसा असेल तर साधूची किंमत 0. श्रावकांच्याकडे पैसा नसेल योग्य प्रमाणात तर त्या साधूची किंमत 0. श्रावक अवस्थेसाठी तुम्हाला देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप आदी हे सगळे जिन मंदिर उभा करणे, आपले अकॅडमी सारखे पवित्र ज्ञान मंदिर उभा करणे, साधूंचा तीर्थक्षेत्र आदी विहार करणे, जिनवाणी ग्रंथांचं पुनर्स्थापना करणे म्हणजे प्रकाशन करणे, मंदिर निर्माण करणे, भगवंतांचं दर्शन करण्यासाठी प्रतिमा निर्माण करणे, त्याच्यावर संस्कार करण्यासाठी पंचकल्याण आदी करणे, या सर्व गोष्टी श्रावकांच्या ज्या परम कर्तव्य आहेत त्या पालन करण्यासाठी नियमानं त्यांच्याकडं धन असलंच पाहिजे. पण ते धन न्यायोपार्जित असलं पाहिजे, न्यायानं मिळवलेलं असलं पाहिजे. कुणावर अन्याय न करता, कुणाच्या डोळ्यात अश्रू न आणता, कुणावरची हिंसा न करता असं न्यायोपार्जित धन मिळवलं पाहिजे. पण साधूंच्याकडं 1 रुपया जरी सापडला तर ते साधू साधू म्हणण्यायोग्य नाहीत. म्हणून साधूंची संपदा ही त्यांचं रत्नत्रय आहे. धन तुमची ही नव्हे, तुमच्याकडे असणारी सामान्य जी सज्जन व्यवस्था आहे, जी सामान्य सज्जनता आहे, तीच साधूची, तीच तुमच्या सगळ्यांची श्रावकांची ही असणारी. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. सज्जनतेमध्ये एक हे वाक्य आहे, क्रोध से जल से पतला कौन है, पाण्यापेक्षा पातळ कोण आहे. ह्याच्यावर विश्लेषण एक दिवस प्रवचन होईल, पण संदर्भ आलाय म्हणून सांगतो की सामान्यतः पाण्यापेक्षा पातळ ज्ञान असतं. पाणी ज्या दिशेला नेल त्या दिशेला जातं. जसं ज्ञान ज्या दिशेला तुम्ही सज्जनतेच्या दिशेला नेला तर सज्जनतेच्या, दुर्जनतेच्या दिशेला नेला तर दुर्जनते. म्हणून ज्ञानापेक्षा पाण्यापेक्षाही पातळ ज्ञान आहे. दुसरी गोष्ट, क्रोध जल से पतला कौन है, कौन काजल से काली, कौन अगन से तेज है, कौन भूमी से भारी. भूमीपेक्षा भारी कोण आहे? या पृथ्वीपेक्षा वज्ज काय? तर ते पृथ्वीपेक्षा वज्ज पाप आहे. अग्नीपेक्षा पण उष्ण आपला क्रोध आहे आणि कलंक काजळापेक्षा काळ आहे. तुम्ही निष्कलंक जीवन जगणं ही श्रावकांची खरी संपत्ती आहे. म्हणून मी कायम तुम्हाला शील, चारित्र्य ह्या गोष्टी समजावून सांगतो. आजचा विषय आपला समताभाव, साधूंचं लक्षण सांगितलं. ज्यांनी या पंचेंद्रियांच्यावर, विषयांच्यावर विजय मिळवला आणि समता हेच ज्यांची संपत्ती आहे, अशा संपत्ती धन समतारूपी धनाला, परिणामाला जे कायम आपल्या जवळ ठेवतात आणि स्वतःमध्ये, स्वतःबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण करण्यासाठी धर्माचा स्वतः आचरण करतात आणि इतरांना धर्म उपदेश देतात. निज परके हित साधन मेजो, निज स्वतःच्या हिताबरोबर इतरांचं हित
साधण्यासाठी जो धर्मोपदेश करतात आणि ह्याच्यामध्येच जे आपलं जीवन एक तर स्वतःच्या कल्याणामध्ये, अन्यथा एक तर बाकी अन्य लोकांच्या जीवांच्या कल्याणास्तव आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करतात, त्याच्यामध्येच ते मग्न असतात. अशाच्या साधूंना नमस्कार कर. साधूंचं जीवन चंदनासारखं असतं. सज्जन पुरुषांचं जीवन चंदनासारखं असतं. जे स्वतः सुगंधी असतं, त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना सुगंधी करतं. जे स्वतः शीतल असतं आणि इतरांना सुद्धा हे सुगंधी करत असतं, शीतल करत असतं. असं चंदनासारखं जे जीवन जगतात, त्यांना व्यवहारामध्ये सज्जन पुरुष म्हणतात आणि धर्मामध्ये त्यांना साधू पुरुष म्हणतात. तुम्ही व्यवहारामध्ये जगत असताना असं जीवन तुमच्या सगळ्यांचं असणं फार गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी बंधूंनो, आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतो, शिकतो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडे हे गुण असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही देशाचे वजीर, प्रशासनाचे वजीर होण्याचा प्रयत्न करता. प्रशासनाच्या माध्यमातून देशाच्या संस्कृतीला टिकवणारे आपण जर एक चांगले अधिकारी बनायचं असेल, तर आपल्याला सुद्धा ह्या व्यसन, पंचेंद्रिय विषयांच्या पासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि जे आपल्याला मिळालेलं आहे, सरकार आपल्याला जो पगार देणार आहे किंवा आपल्या आई वडिलांनी मिळवून ठेवलेली जी आपली संपत्ती आहे, त्याच्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे, सुखी असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला अन्य गरीब लोकांच्याकडून अन्याय करून त्यांच्याकडून आपल्याला मग कुठल्याही भ्रष्टाचाराचे भाव राहणार नाही. पण साधू जसं स्वतःच्या आणि इतरांच्या प्रत्येक समयामध्ये स्वतःचं तर कल्याण, अन्यथा समाजाचं तर कल्याण करण्यामध्ये कायम तत्पर असतात, तसं तुमच्या हृदयामध्ये फक्त तुमच्या देशाचं, तुमच्या धर्माचं आणि गोर गरीब लोकांची सेवा, ह्या 3 गोष्टीमध्ये 24 तास तुम्ही तत्पर असला पाहिजे. तर तुम्ही एक चांगले यशस्वी अधिकारी म्हणून आपण आपलं जीवन जगू शकतो. अन्यथा तसं जगणं शक्य नाही. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्वार्थाचा त्याग करून निस्वार्थतेनं आपल्याला जीवन जगलं पाहिजे. साधू संतांच्या सानिध्यात राहून तुम्ही साधू नाही बनला तर चालेल. त्या वीराचार्य अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यावर धर्मसंस्काराने देशाच्या संस्कृतीचे संस्कार होणार आहेत. त्या माध्यमातून तुम्ही एखादे साधू नाही बनला तर चालेल, तुम्ही ब्रह्मचारी नहीं बनला तर चालेल, पण साधू के साथ रहकर साधू नहीं बनेंगे तो चलेगा. कम से कम संतोषी, समाधानी तरी बनणं फार गरजेचं आहे. एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवण्याची इच्छा रखतो. एक चांगले दोहे लिहिणारे आणि हिंदू धर्मातील एक चांगले संत म्हणून एक कबीर संत होऊन गेले. त्यांचे दोहे आजही विश्वामध्ये प्रसिद्ध आहेत. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्लिश भाषेमध्ये ह्या सगळ्यांचे दोहे, यांचे दोहे प्रकाशित झालेले आहेत. असे संत कबीर रोज बाहेर बसून आपल्या अंगणामध्ये अथवा सोप्यामध्ये बसून ते दोहे लिहिणार आणि ते दोहे जोर जोरानं म्हणणार. कबीरांची पत्नी ही अडाणी म्हणजे अशिक्षित होती आणि ती आज स्वयंपाक करत असताना, घरातलं झाड काम आदी सर्व करत असताना ती कबीराची पत्नी ते दोहे ऐकणार आणि ते दोहे ऐकत ऐकत स्वयंपाक वगैरे करणार. एक दिवस कबीर आणि कबीराची पत्नी एक प्रवासामध्ये चालत जात असताना, हे त्यावेळच्या कबीरांची चर्चा चालू आहे. आजचा भाग वेगळा आहे. आज कबीराची बायको पुढे गाडी आणत असते आणि कबीर माग गाडीवर बसलेला असतो. तुम्ही सगळे लोक आधुनिक कबीर आहात. मी त्यावेळच्या कबीराची चर्चा चालू आहे. मर्यादा पुरुषोत्तमाची चर्चा चालू आहे. त्यावेळचे साधू, संत, साहित्यकार, विद्वान लोक आपल्या मर्यादेचं उल्लंघन कधी करत नव्हते. त्यावेळेला कबीर आणि कबीराच्या पत्नींना लग्न झाल्यानंतर 6-6 महिने एकमेकाचा ते चेहरा बघत नव्हते. तुम्हाला त्या कबीरासारखं बनायचं आहे. वर्तमानातल्या कबीरासारखं
6 महिने अगोदरच आपल्या पती पत्नींना निवडणारे हे कबीर कबीर नव्हे, हे आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणारे हे द्रोही लोक आहेत, लक्षात ठेवा. आणि अशा लोकांचं भविष्य कधी उज्ज्वल, आणि अशा लोकांचे आई वडिलांचाच विश्वासघात करू शकतात, जे धर्माचाच विश्वासघात करू शकतात, ते भविष्यात जगाचा विश्वास कसा संपादन करतील. म्हणून तुम्ही वर्तमानातल्या कबीरासारखं न जगता त्या कबीराची चर्चा चालू आहे. प्रवास चालत करत होते. कबीर 15-20 फुटावर पुढे होता. माग कबीराची पत्नी चालत होती. आणि जात असताना कबीराला एक रस्त्यामध्ये सोन्याचा जिन्नस, सोन्याची वस्तू खाली पडलेली दिसली. कबीर म्हणतो, बायका सोनं आणि फुलं म्हणली की मेलेले उठतात. कुठं तर माझ्या पत्नीला त्या सोन्याचा मोह जागृत होऊ नये म्हणतो. आणि तो खाली वाकून हळूच एक मुठभर ओंजळभर माती त्या सोन्याच्या वस्तूवर टाकतो. हे लांबून कबीराची पत्नी बघते. ती पत्नी बघते, वर्तमान मधली कबीराची पत्नी असती तर पळत पळत येऊन लात घातली असती. परंतु ती सुसंस्कारित, शिक्षणानं, शाब्दिक ज्ञानानं ती अज्ञानी अशिक्षित होती, पण संस्कारानं सुशिक्षित होती. भगिनींनो, विद्यार्थिनींनो, लक्ष देऊन ऐका. आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज म्हणतात कि जितनी भारत की संस्कृति अशिक्षित लोगों ने नहीं बिगाड़ी, उतनी भारतीय संस्कृति सुशिक्षित लोगों ने बिगाड़ी. सुशिक्षित लोक पुस्तकी ज्ञान तर भरपूर मिळवले, परंतु संस्कृतीचं ज्ञान त्यांच्याकडे अभाव असल्यामुळं संस्कृतीचा नाश ह्या लोकांनी केला. म्हणून त्या ठिकाणी सुशिक्षित नुसता पुस्तकी ज्ञानानं न बनता, अधिकारी नुसता पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून अधिकारी न बनता, सुसंस्कारित अधिकारी बनणं आणि संस्कृतीची सुरक्षा करणं फार गरजेचं आहे. ती शब्द ज्ञानानं फार अशिक्षित होती, पण भाव ज्ञानानं, श्रुतज्ञानानं, संस्कारानं फार सुशिक्षित होती. अशी ती शब्दानं अडाणी असणारी कबीराची बायको भरा 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 फास्ट चालून कबीरापाशी जाते आणि ती म्हणते, वाह रे वाह कबीर, मैं तो तुझे बहुत बड़ा संत मानती थी. वाह रे वाह कबीर, मैं तो तुझे बहुत बड़ा संत मानती थी, लेकिन मिट्टी के ऊपर मिट्टी डालने वाला तू काहे का बडा रे संत. अर्थात त्या कबीरांचे दोहे ऐकून 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 त्या कबीराच्या पत्नीला हे धन संपत्ती, ऐश्वर्य, घर, गाडी, बंगला, मोटर हे जे काही आहेत, हे सर्व हे पुद्गल आहे, हे नाश होणार आहे. हे जळलं तर राख होणार आहे, पुरलं तर याची माती होणार आहे. त्यामुळं ह्या पुद्गल धन संपत्तीला, शरीराला धरून अन्य सर्व जी संपत्ती आहे, आत्म्याला सोडून जे दिसतं ते सगळं माती होणार आहे, राख होणार आहे. त्यामुळे त्याला ती पुद्गल समजून त्याला ती तुच्छ समजत होती. हे कबीर, लिहिणारा कबीर लिहत तर गेला, पण अजून तो सोन्याला सोनच मानत होता, चांदीला चांदीच मानत होता. पण ऐकणारी कबीराची पत्नी सोन्याला सुद्धा पुद्गल माती समजत होती. कारण सोनं हे खनिज द्रव्य आहे तुमच्या भूगोलाच्या अपेक्षेनं, आणि ते मातीतून, पृथ्वीतून तयार होतं. त्यामुळे पृथ्वीतून तयार होणारी वस्तू ही मातीच असणार. मातीतून तयार होणारी वस्तू ही मातीच. म्हणजे एखादी ऐकणारी अडाणी कबीराची पत्नी त्या सोन्याला सुद्धा माती समजत होती, पण लिहिणारा अजून सोन्याला सोनच समजत होता. लक्षात घ्या, विषयांच्या पासून जोपर्यंत आपण लांब होणार नाही, या धन संपत्तीला जेवढे अपेक्षित आहे, जेवढं धर्म करण्यासाठी, आपल्या परिवाराला जगण्यासाठी अपेक्षित आहे, तेवढं धन संपत्ती पाहिजेत. सांगण्याचा अर्थ असा आहे, शाब्दिक विद्वान बनण्यापेक्षा भावपूर्ण विद्वान बनणे फार गरजेचं आहे. म्हणून मी मागल्या वेळच्या स्वाध्यायात सांगितलं, वाचना, पूजना, आमनाय, अनुप्रेक्षा, धर्मोपदेश हे स्वाध्यायाची 5 मूळ जैन धर्माच्या स्वाध्याय करण्याच्या पद्धती आहेत. तसं तुम्ही सगळ्या लोकांनी हे चिंतन केलं पाहिजे की आपल्याला नुसता शाब्दिक अधिकारी बनायचं आहे काय,
कशा पद्धतीचा अधिकारी बनायचा आहे. कारण अधिकारी तर आज जगामध्ये भरपूर आहेत, साधू तरी भरपूर आहेत, पण नुसता साधू बनणं गरजेचं नाही, तर रत्नत्रयपूर्वक रत्नत्रयाचं पालन करत स्वतः बरोबर इतरांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्याला साधू बनणं, जसं अध्यात्मामध्ये सांगितलं तसं तुमचंही तुमच्या देशाचं, तुमच्या जगाचं, तुमच्या जैन समाजाचं सुरक्षा करणं, भारतीय संस्कृतीला सुरक्षित ठेवणं आणि गोरगरिबांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी त्यांना न्याय देऊन त्यांची सेवा करणं, हे 3 लक्षण तुमच्यात फार महत्वाचे आहे. साधूंच्यातले सुद्धा 3 लक्षण सांगितलं की तो निस्वार्थी असतो. साधूंच्यातले 3 लक्षण आजच्या आपल्या याच्या माध्यमातून सांगितलं की साधूचं लक्षण सांगताना सांगितलं की साधू विषयांच्यावर विजय मिळवलेले असतात. त्यांची संपत्ती समता हीच त्यांची संपत्ती आहे आणि स्वतः बरोबर इतरांचं कल्याण करण्यासाठी ते तत्पर असतात. तर तुम्ही सुद्धा असे चांगले अधिकारी बनण्यासाठी ह्या आजच्या 2 ओळींचं अध्ययन करणं फार गरजेचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. हा आपला जो प्रवास चाललेला आहे, त्या प्रवासावर आपल्याला चांगलं राहणं, चांगला प्रवास करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून हे मानव उसी राह चल जो की जाता है मुक्ति महल, तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफल. हे मानव उसी राह चल, ये तो स्वार्थ का संसार है, सबको दौलत से ही प्यार है, सुख दुख की घड़ी नहीं रहती खड़ी, फिर क्यों इतना ये भटकाव है, जग में होना है सबको संभल, तू सदा रहे तू धर्म पर अटल, तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफल. हे मानव उसी राह चल, जो दुखों से तू डर जाएगा तो कुछ भी ना कर तू पाएगा, पाप कर्मों से डर नेकी करता तू चल, तेरी मंजिल को तू पाएगा, नाम अरिहंत का लेता तू चल, तेरी मुश्किल हो जाएगी हल, तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफल. हे मानव उसी राह चल. बघा शेवटला काय सांगतात, अपने दिल की तू बात मान ले, महापुरुषों की बात सुन ले, अपने दिल की तू बात मान ले, महापुरुषों की बात सुन ले, अपना कर्तव्य कर नहीं कांटों से डर, मान ले, जिनवानी कहे तू संभली, जिनवानी पे करना अमल, तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन सफल. ये मानव उसी राह चल, जो कि जाता है मुक्ति महल, तू दया दान कर और प्रभु ध्यान कर ताकि हो जाए जीवन
सफल। हे मानव उसी राह चल। या भजन मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण या स्वार्थी संसारापासून दूर राहून धन दौलत ही आपली खरी संपत्ती नव्हे, तर अधिकाऱ्यांची खरी संपत्ती आहे प्रामाणिकपणा. अधिकाऱ्यांची खरी संपत्ती आहे सेवा. अधिकाऱ्यांची संपत्ती आहे 4 दिवस शिळीहून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपल्या धर्माची सुरक्षा करत 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 मरणं, अमरतेला प्राप्त होणं, ही खरी अधिकाऱ्यांची संपत्ती आहे. ती खरी अधिकाऱ्यांचा दागिना आहे, लक्षात ठेव. धन संपत्ती काय आज आहे उद्या नाही. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचं चुकीचाच वापर होतो आणि चुकीच्या पद्धतीनेच त्याचा नाश सुद्धा होतो. म्हणून आपला साधूंची जशी संपत्ती समताभाव आहे, साधूंची संपत्ती जसं विषयांच्या पासून दूर राहणं आहे, साधूंची संपत्ती कसं स्वतःबरोबर इतरांच्या कल्याणासाठी तडफडत राहणं आहे, तशी तुमची खरी संपत्ती आहे भारताच्या संस्कृतीला सुरक्षित ठेवणं, साधू संतांची सुरक्षा करणं आणि गोरगरिबांची सेवा करणं, धर्माच्या संस्काराचा आदर्श घेणं, हीच खरी संपत्ती तुमची आहे. हेच खरं तुमचं कर्तृत्व आहे. हाच खरा तुमचा धर्म आहे. वीराचार्य अकॅडमी मधला प्रत्येक विद्यार्थी हा ह्या 3 आदर्शांना, भारतीय संस्कृतीची, जैन धर्माच्या संस्काराची आणि गोरगरिबांच्या सेवेची, ह्या 3 गोष्टींनाच आदर्श ठेवून आपलं जीवन जगावं. आणि आपण वीराचार्य जरी नाही झालो तरी वीराचार्यांच्या मधला किमान व बनण्याचा तरी प्रयत्न सगळ्यांनी करावं, अशी मंगलमय भावना व्यक्त करतो. आज सकाळी भगवंतांच्या पूजेचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडं उदय भैया आणि पंकज भैया आले. त्यांचंही तुम्हाला कायम असं धर्मामध्ये काम करण्यासाठी, धर्माची, भगवंतांची पूजा आदी करण्यासाठी त्यांचंही वेळोवेळी सहकार्य तुम्हाला सगळ्यांना राहावं. कारण की आज भैया ते आलेत, हे ब्रह्मचारी जरी नसले तरी एक चांगले शास्त्री विद्वान आहे. तुम्ही जसं आज अकॅडमीमध्ये शिकायला आलेला आहात, तसं त्यांची सुद्धा एक 11वी पासून ग्रॅज्युएशन पूर्ण होण्यासाठी परमपूज्य आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांच्या आशीर्वादानं आणि सुधासागरजी महाराजांच्या प्रेरणेनं सांगानेरमध्ये एक जे गुरुकुल निर्माण झालेलं आहे, त्या गुरुकुलमध्ये त्यांनी शिकलेत. आज लौकिक शिक्षणही त्यांच्याकडे चांगलं आहे आणि धार्मिक शिक्षणही घेऊन तुमच्यासारख्या समाजातील तरुणांना आणि समाजातील श्रावक श्राविकांना धर्माचं ज्ञान देण्यासाठी ते गावोगावी जाऊन शिबिरं घेतात. आज आपल्या अकॅडमीमध्ये येऊन त्यांनी भगवंतांच्या अभिषेकच्या माध्यमातून एक धर्म प्रबोधन आणि धर्म कार्य करण्याचे त्यांनी सहकार्य तुम्हाला सगळ्यांना केलेलं आहे. वेळोवेळी असं त्यांनी येऊन पूजा आदी पाठ तुम्हाला सगळ्यांना शिकवून तुम्हाला सगळ्यांना धर्मामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न त्यांच्या हातूनही हो, आणि तुम्ही धर्मामध्ये स्थिर होत देशाची आणि समाजाची सेवा तुमच्या हातून घडो, अशी मंगलमय भावना व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा. केलंस काय?